नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। आरपीएफ रेल्वे पोलीस भरती 2024 तर्फा 12,000 प्लस जागांसाठी आरपीएफ रेल्वे पोलीस भरती मित्रांनो तुम्हाला येत्या काही दिवसांमध्येच पाहायला भेटणार आहे। आणि आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं जे मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आला मित्रांनो 2,250 जागांसाठी आणि अजूनही मित्रांनो फॉर्म भरणे चालू झाले नाही आहे। ठीक आहे, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं काय झालं, यावर एक व्हिडिओ बनवा सर। आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे नेमके, आम्ही बऱ्याच दिवसापासून आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीची तयारी करत आहे असेच बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं जे शॉर्ट नोटिफिकेशन आहे हे मित्रांनो 2,250 जागांसाठी आलेलं आहे। आणि जेव्हा सुद्धा मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर भरती मित्रांनो कन्फर्म असते, एक लक्षात ठेवा। तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीमध्ये जे मित्रांनो जागा वाढणार आहे, कारण की 2018 मध्ये सुद्धा मित्रांनो आरपीएफची भरती निघाली होती, तेव्हा जे मित्रांनो 9,000 प्लस जागांसाठी भरती निघाली होती आणि 2018 पासून मित्रांनो ही भरती निघाली तर बऱ्याच जागा ज्या मित्रांनो यामध्ये खाली आहे। तर त्या ज्या मित्रांनो जागा वाढणार आहे, एक लक्ष आतापासून मित्रांनो डिमोटिवेट होऊ नका, कारण की बरेच विद्यार्थी ज्या मित्रांनो डिमोटिवेट झालाय की बा जागा सुद्धा खूप कमी आहे, 2,250 जागा, पण डिमोटिवेट होणार यामध्ये ज्या मित्रांनो डिमोटिवेट होऊ नका। यामध्ये जागा वाढणार आहे, जवळपास मित्रांनो सब इन्स्पेक्टरच्या 2,000 जागा असणार आहे आणि कॉन्स्टेबलच्या 10,000 जागा असणार आहे। ठीक आहे, तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे, त्याचबरोबर अभ्यासाचं मित्रांनो आपण नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे, त्याचबरोबर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याबद्दल सांगणार आहे की आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे, कधीपर्यंत जे मित्रांनो या भरतीचे फॉर्म चालू होणार आहे। ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून ज्या मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं ज्या मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन आला आहे, ज्यामध्ये सब इन्स्पेक्टरच्या जागा आहेत त्या मित्रांनो 250 जागा त्या ठिकाणी आणि कॉन्स्टेबलच्या 2,000 जागा आहे। तर कॉन्स्टेबलसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। तर तुम्हाला सब इन्स्पेक्टरमध्ये सुद्धा फॉर्म भरता येणार आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर, आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं नसेल तर तुम्हाला कॉन्स्टेबलमध्येच फॉर्म भरता येणार आहे। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला कॉन्स्टेबलमध्ये फॉर्म भरता येणार आहे, सब इन्स्पेक्टरमध्ये फॉर्म भरता येणार आहे, दोन याच्यात फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। या भरतीमध्ये वयोमर्यादा हे मित्रांनो 18 ते 25 ओपन कॅटेगरीसाठी लागते। एससी एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे, ओबीसी कॅटेगरीची मुलं 18 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे वारंवार कमेंट येत होते की सर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म केव्हापासून चालू होणार आहे। तर मी तुम्हाला आता सांगून देतो, आरपीएफ कॉन्स्टेबलचे ज्या मित्रांनो रेल्वेच्या जागा ज्या मित्रांनो आता निघणं चालू 2-3 दिवसापूर्वीच मित्रांनो आरआरबी एएलपी लोको पायलटची ज्या मित्रांनो रेल्वेची भरती निघाली 5,000 जागांसाठी। आता रेल्वेच्या ज्या मित्रांनो जागा निघणं चालू झाले आहे, तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरती ज्या मित्रांनो हे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये ज्या मित्रांनो तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे, लिहून घ्या तुम्ही। ठीक आहे, कारण की मी तुम्हाला असं काय सांगत आहे फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत निघणार आहे म्हणून फॉर्म। तर आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन आला आणि जेव्हा सुद्धा शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर मित्रांनो भरती कन्फर्म असते। तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरती निघणार आहे, कारण की 2024च्या मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका आहे एप्रिल महिन्यामध्ये। ठीक आहे, आणि सरकारला मित्रांनो हे भरती 2024च्या निवडणुकीच्या अगोदर जे मित्रांनो पूर्ण करायचे आहे, म्हणजे फॉर्म वगैरे ते चालू होणार आहे। ठीक आहे, नंतर तुमची लेखी परीक्षा असणार आहे। तर आचारसंहिता लागायच्या अगोदरच मित्रांनो आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म चालू होणार आहे। तर फेब्रुवारी ते मार्च या 2 महिन्यामध्ये मित्रांनो तुमचे कन्फर्ममध्ये फॉर्म चालू होणार आहे। तर आतापासून मित्रांनो डिमोटिवेट होऊ नका। तुम्हाला जर वाटत असेल की बा जागा खूप कमी आहे तर जागा यामध्ये वाढणार आहे, आणि तुम्हाला जरी वाटत असेल की फॉर्म कधी निघणार आहे तर लवकरच मित्रांनो फॉर्म भरणे चालू होणार आहे। फेब्रुवारी महिन्यात कधी फॉर्म चालू होऊ शकते किंवा मार्च महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो फॉर्म भरणे चालू होऊ शकते। तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये आरपीएफ रेल्वे पोलीस भरतीचे फॉर्म चालू होणार आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा। ठीक आहे, तर चांगली भरती निघत आहे। यामध्ये जरी हे 2,250 जागांसाठी भरती निघाली तर यामध्ये समोर मित्रांनो जागा वाढणार आहे, जवळपास 10,000 जागा वाढणार आहे। यावर्षी ज्या मित्रांनो सब इन्स्पेक्टरच्या 2,000 जागा असणार आहे आणि कॉन्स्टेबलच्या 10,000 जागा असणार आहे, कारण की ही जी भरती करण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो 2024च्या लोकसभेच्या निवडणुका, कारण की
याआधी केंद्र सरकारने सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही 10 लाख मुलांना सरकारी नोकरी देणार आहे, 10 लाख मुलांना रोजगार देणार आहे. ठीक आहे. तर या भरतीमध्ये जे मित्रांनो उंची वगैरे त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यास ह्या कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरचा सारखाच आहे. सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे. जीकेच्या 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. रिझनिंगच्या 35, त्याचबरोबर गणिताच्या 35, 120 मार्काचा पेपर असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग असणार आहे 3 त्याचबरोबर या भरतीमध्ये उंची 165 सेंटीमीटर लागते पुरुष उमेदवारांसाठी. महिला उमेदवारांसाठी यामध्ये उंची 157 सेंटीमीटर लागते. छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 160 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर या भरतीमध्ये लॉंग जंप आहे, हाय जंप आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 5 मिनिट 45 सेकंडचा टायमिंग भेटणार आहे. महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 3 मिनिट 40 सेकंड एवढा टायमिंग भेटणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आतापासून चांगली तयारी करा, आतापासून अभ्यास करा, कारण की आता जे मित्रांनो तुमच्याजवळ वेळ आहे तर ह्या वेळेमध्ये तुम्ही जे मित्रांनो सोशल मीडियामध्ये टाइमपास करू नका. ठीक आहे. फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, यूट्यूब झालं, कारण की सोशल मीडियात असं आहे जे मित्रांनो आपण जिकडे जर गेलो सोशल मीडियामध्ये घुसलो इकडं तर त्यामध्येच मित्रांनो 4-5 घंटे कसे जाते हे माहीत पडत नाही. तर आतापासून मोबाईलपासून मित्रांनो दूर राहा आणि आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा. ठीक आहे. तर लवकरच मित्रांनो हे RPF रेल्वे पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आतापासून जे तुम्ही प्रत्येक विषयाला मित्रांनो 3-3 घंटे टायमिंग द्या, कारण की लवकरच मित्रांनो तुमची लेखी परीक्षा सुद्धा असणार आहे. तर जीकेला मित्रांनो 3 घंट्याचा टायमिंग द्या तुम्ही. त्याचबरोबर रिझनिंगला या ठिकाणी 3 घंट्याचा टायमिंग द्या आणि गणिताला 3 घंट्याचा टायमिंग द्या. कमीत कमी 8 ते 9 घंटे मित्रांनो तुम्ही अभ्यास करा. नुसतं मित्रांनो क्लास केले तर चालणार नाही, तर सेल्फ स्टडी सुद्धा तुम्हाला करावी लागणार आहे. ठीक आहे. 8-10 घंटे जे मित्रांनो अभ्यास करा. लवकरच हे RPF रेल्वे पोलीस भरती निघणार आहे. ठीक आहे. तर सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा. ठीक आहे. कारण की आता जर मित्रांनो तुम्ही राजासारखे हे 6 महिने जर राहिले तर पुढचं आयुष्य मित्रांनो तुम्हाला गाढवासारखं काम करावं लागणार आहे. आणि हेच जर 6 महिने तुम्ही सतत कष्ट करत राहिले, सतत परिश्रम करत राहिले, सतत अभ्यास करत राहिले, सतत मेहनत करत राहिले तर पुढचं आयुष्य मित्रांनो तुम्हाला राजासारखं जगावं लागणार आहे. मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. तर आतापासून चांगला अभ्यास करा, आतापासून चांगली तयारी करा. लवकरच जे मित्रांनो हे भरती निघणार आहे. सब इन्स्पेक्टरसाठी जे उंची लागते तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 165 सेंटीमीटर लागते सब इन्स्पेक्टरमध्ये. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर लागते. छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे असाल तर सब इन्स्पेक्टरमध्ये उंची तुम्हाला 160 सेंटीमीटर लागणार आहे आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये उंची 152 सेंटीमीटर लागणार आहे. छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टरमध्ये जे ग्राउंड आहे तर यामध्ये लॉंग जंपसुद्धा आहे, हाय जंपसुद्धा आहे. त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आहे. 1600 मीटर रनिंग हे सब इन्स्पेक्टरमध्ये पुरुष उमेदवारांसाठी आणि 6.5 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी सब इन्स्पेक्टरमध्ये जे मित्रांनो 800 मीटर रनिंग आणि 800 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना 4 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे RPF रेल्वे पोलीस भरतीचा. तर आतापासून मित्रांनो तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. तर ह्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये ज्या RPF कॉन्स्टेबलची ज्या मित्रांनो रेल्वेची भरती निघत आहे तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. RPF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.